पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लई जोर आहे का? बघतोच आता। टीव्हीच्या दारात काढतो तुझी वरात। तुम्हाला काय फायटिंग बघायला बोलवले का इकडे? कडे न घरला जायचं। चल अरे बघतोय काय? तुला काय लागलं नाही ना का? नाही दादा, तेव्हाच सारखं धावून आलात। अगं ताई, इकडे मारामारी चालू आहे, गुंडगिरी वाढली नुसती।
वाटतं आपण पोलिसांना फोन करूया. दर अगं ताई कशाला तुला काय करायचंय? गप ग. हॅलो, हा इथे भवानी मंडपापाशी खूप मारामारी सुरू आहे. तुम्ही लवकर या प्लीज. हा भवानी मंडपापाशी. अगं ताई आता बघ, पोलीस येतील आणि बरोबर बघतील ह्याला. अगं ताई काय करायचंय आपल्याला? तू चल बरं, तुला शाळेला उशीर होतोय ना. चल चल चल. माफी माग. तरी ताई पुन्हा असं नाही होणार, माफ करा मला. डोकं टेकून मार. चुकलं माझं, परत असं नाही होणार. चुकलं. अंबाबाईच्या दारात पोरगीची छेड काढतोस. पुन्हा जर का या पोरगीकडे नजर वर करून बघितलंस तर तुझं डोळे काढून हिच्या पायाखाली चेचून काढून एवढं लक्षात ठेव. चुकलं सरकार माझं, परत असं नाही होणार. माफ करा मला. नाही, पुन्हा जर का इकडे पाऊल फिरलं तुझं तर तालमीत घेऊन जाऊन बुक्का सोडवतो बघ तुझा. काय दादा लय उपकार झालेत. तायडे, दादा म्हणलीस नव का? मग आता उपकाराची भाषा करायची नाही. आता घाबरायचं नाही अजाबात. अक्षरा. अरे कमल, तुम्ही? हो मी. काय ग, लग्नाची एवढी घाई? एकटीनंच हळद लावलीस? नाही, सांडली. हो, तिथे मंदिराच्या इकडे कोणाचा तरी धक्का लागला आणि सांडली. बरं, मग तू अशीच जाणारस का शाळेला? हो, घरी गेले तर उशीर होईल ना जायला. हो. बाय द वे, तुम्ही कसे काय इथे? कॉलेजला सुट्टी आहे का? नाही ग, जायचंय ना. बरोबरच जाऊ म्हणून मी तुला फोन करत होतो, पण तू काही फोन उचलला नाहीस. घरी फोन केल्यावर कळलं की तू मंदिरात गेलीस. हो, ते ओटी भरायची होती. ओटी? अगं मग मला फोन करायचास ना. आपण दोघेही जोडीने गेलो असतो, दोघांच्या अंगावर हळद सांडली असती. लग्नात सांडेलच म्हणा हळद. चल बस, मी सोडतो तुला. नाही नको, मी जाईन बसने. का? अगं लग्नानंतर आपल्याला हेच करायचंय. आत्तापासून थोडीशी प्रॅक्टिस. नाही, कशाला उगाच तुम्हाला त्रास. मी जाते ना. 2 महिने. बाबा म्हणाले की 2 महिन्यात आपलं लग्न उरकून टाकू. त्यानंतर आपल्याला एकाच घरातनं बाहेर पडायचंय. बस. टाकलं सरकार, देवीच्या दारात हळद लागली तुम्हाला. होय, हळदचं सोड, ते हाताला बघ केवढं खर्चटलं. सरकार वगुळ काय आता भगोल्यात वरून रक्ती करतोस याची. काय खर्चटलं नाही काय नाही. ऐका, घरला गेल्यावर आई साहेबांसमोर हे राडाबिडा झालेल्याची वट्ट काय कॅशेट वाजवायची नाही, सांगून ठेवतो तुम्हाला. काय नाही तर दोघांनी आणून इतर रंकाळ्यात बुडवीन. काय घरी राडाबिडा कुछ नाही. हाताची घडी, तोंडावर बोट. चला आता झाम चला. सरकार, आजची धाकलं सरकार अधिपती आलं का? नाही अजून. फोन लाव आणि बोलून घेते असणे. वय बोल नारायण, आज सकाळ सकाळ काय काम काढलंस? थँक्यू. तुम्ही निघा, लेक्चरला उशीर होईल. तू जा, माझ्या लेक्चरला वेळ आहे. बाय. अरे ढाकला सरकार आला, चला.
सावकार दमान काय म्हणताय? अरे वय की वय पाया कुठे पडतासा? काय सुनीता ताई बरं आहे काय? काय दाखलं सरकार? अंगाला हळद लागली या काय लग्न बिग्न ठरलंय की काय? काय ना आता काका कशाला उगाच सुखाचा जीव दुखात टाकायचा. आणि उसाचा काय काय विषय? सऱ्या सोडायचं चालू आहे मालक. चाललंय ना का? चला मला कशाला अहो धाकलं सरकार, तुम्ही मालक आहेसा. अहो तुम्हाला नाही शोभत. भावा मालक बिलक तसली काय भानगड नसते. आपण शेतकरी एवढं लक्षात ठेवायचं हं? आणि शेतात राबला नाही तो शेतकरी कसला? होय मारुतीराव? बरोबर आहे दाखलं सरकार. आणि थोरल्या सरकार एक गोष्ट कायम सांगतात, मातीशी नातं तोडायचं नाही माणसानं, कारण माती आहे तर करेक्ट. चला चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अक्षरा मॅडम, हळद? हो, हळदीचा कार्यक्रम उरकला वाटतं. नाही, सांडली अंगावर. शुभ शकून असतो. मी आलेच. हो. दिलेला गृहपाठ सगळ्यांनी उद्या करून आणायचा आहे. बाय सर. बाय बाय. अक्षराचं भविष्य वाचलं का? शुभ शकून आहे, जीवनसाथी भेटेल असं लिहिलंय. अगं तो तर आधीच भेटलाय की कमलच्या रूपाने. खरंय हो, एकदा डोक्यावरनं अक्षदा पडल्या की झालं. गुड मॉर्निंग. बसा बसा. ए मॅडमला कावीळ झाली वाटतं. येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. निरीक्षण चांगलंय तुमचं, पण थोडंसं चुकलंय. कावीळ नाही झालीये, मला हळद सांडलीये. हा मावशे. हॅलो मालक, ए मावशे बस काय आता मुद्दाम न करतेस काय का? ताईचा हुकूम आहे, समध्या लोकांसमोर तुम्हासनी मालकच म्हणलं पाहिजे. ग बस. आता फोनवर कोण लोक आहेत तवा? समजा दरबार भरलाय. तुम्ही कुठं आहेसा? ताई विचारायला. अगाई ग, आज दरबार आहे ना काय? हा, माझ्या ध्यानातच नाही बघ. मी आत्ता शेतात आलोय. हाय काका, आता शेतात कशा पाय गेल तसा? बरं या बरं लवकर. तुम्ही येतायसा ना? आलो 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 आलो. ए यार चला रे. झालं का तुमचं? बोलू मी आता? मी जे सांगते ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या. म्याव. मुलीचं लग्न ठरलंय सरकार. वा, चांगलं झालं की. काय करतो जावई? शेती. शेती. कल्याण होईल पोरचं. थोडी पैशाची अडचण होती,
लग्नासाठी किती पाहिजेत? 50,000. 50,000 लग्न होईल? हो होईल. दुर्गे 75 दे. 75? 25 आमच्याकडनं आहेर. पोरीसाठी काहीतरी चांगलं घे. घेऊन जा पैसे आणि पोरीचं लग्न धूमधडाक्यात कर. असू दे असू दे. खरं तर हे पैसे वैभवाच्या मालकाने दिलं पाहिजे. दुर्गे फोन केलास ना? फोन केलता, ती येतो म्हणाले. मला माहितीये सनईचा आवाज काढणारा, मगाशी मांजरीचा आवाज काढणारा एकच विद्यार्थी आहे आणि असे वेगवेगळे आवाज काढणं ही एक कला आहे. त्यामुळे ह्या कलाकाराला मी एक बक्षीस देणार आहे. काय बक्षीस? काय बक्षीस आहे मॅडम? म्हणजे तू काढलास आवाज? हो. एक तुला हे घे. हे पुस्तक नक्की वाच, तुला आवडेल. जर तुझ्यात उपजत कलागुण असतील तर तू मोठा कलाकार होशील. तुझ्या कलागुणांना वाव मिळेल, पण असा वर्गात नाही. वर्ग झाल्यावर आपण त्याला खास वेळ देऊ. ओके, जाऊ. जशी स्वप्नीलला वेगवेगळे आवाज काढायची आवड आहे, तशी आपल्या सगळ्यांनाच कसली ना कसली तरी आवड असते ना. तर आता आपण एक काम करूया. सगळ्यांनी मला आपल्या नावाबरोबर आपापली आवड सांगायची. ओके, चला आपण इथून सुरुवात करूया. हा, सांग रे. माझे नाव आयुष भिलारे, मला चित्र काढायला आवडते. वा. तू? माझं नाव अथर्व बेलसे, मला क्रिकेट खेळायला आवडतं. मस्त. पुढे? माझं नाव दीपेश संतोष शिंगडे, मला फिरायला खूप आवडतं. अरे हसायला काय झालं? फिरणं पण एक खूप चांगली आवड आहे. फिरण्यामुळे आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळतात, त्यांचा इतिहास कळतो. हो की नाही? पुढे? माझं नाव ओमकार पुंडलिक पाटेकर, मला खो खो खेळायला आवडते. मॅडम घरी जा. पुढे तू सांग तुझी आवड. मला माहिती आहे विमान कुणी उडवलंय. साहिल गोगटे. साहिल, तुला विमान उडवायला खूप आवडतं ना? चल, आता शिक्षा म्हणून तू आम्हाला सगळ्यांना सांगायचंस की जगातलं पहिलं विमान कुणी उडवलं होतं. सरकार, घराची भीत पडली,
कालपासनं छपऱ्यातच राहतोय. घराच्या दागदुजीसाठी थोडं पैसे भेटलं असतं तर बरं झालं असतं. थोडं थोडं करून देईल मी. त्याची काळजी नको करू. आधी डोक्यावरचं छप्पर नीट कर. दुर्गे, हा हा 40,000 दे त्याला. लागलं तर अजून सांग. काय? होय सरकार. लई उपकार झाले सरकार. तुझं काय मोतीराम? सरकार, माझ्या लेकाला म्हणजे सचिनला 12वीत 93% मार्क पडले ते. त्यांनी कसली परीक्षा पण दिली आणि इंजिनियर व्हायचं पण म्हणतोय. प्रवेश मिळतोय असं वाटतंय. बर मग? पण 35,000 फी भरावी लागते.